श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध 2 दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात तीव्र पाणी टंचाई यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. भारत हा संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता, परंतु आगामी काळामध्ये भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, माजी सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे अहिल्यानगर संरक्षण साहित्य निर्मितीचं केंद्र बनलं आहे. भविष्यात विविध जलाशयांवर उडणारं विमान या कंपनीकडून तयार होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी निबे ग्रुप आणि इस्रायलमधील कंपनीच्या मध्ये सी प्लेन संदर्भात आणि ऑप्टिकल सॅटेलाइट संदर्भात करार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला. या निवडणुकीत कर्डिले यांना 1,40,093 मतं मिळाली, तर मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणामध्ये होते. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलं. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की आपली मराठी भाषा, आपलं साहित्य आणि आपल्या संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षापासून होत आहे. यामुळे अशी संमेलनं ही काळाची गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे म्हणाले की मी शब्दगंध परिवाराचा एक घटक असून इथली शेती, माती, संत परंपरा, सहकार, राजकारण, समाजकारण यापैकी आपण कुठेही कमी पडत नाही. संतांचा विचार, त्यांनी दिलेली शिकवण हीच आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. यावेळी प्राध्यापक डॉक्टर गणी पटेल आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या 2 दिवसीय संमेलनात आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचं चित्रण आणि बदलतं ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृती या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचा समारोप अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे. जिल्ह्यातील 34 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून सुमारे 64,586 नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या भागांसाठी 30 टँकर्स कार्यरत आहेत. संगमनेर, पारनेर आणि नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारं आणि यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये संशोधित केलेल्या ट्रॅक्टर चलित स्पेड, नांगर, तव्याच्या कुळवासहित यंत्राला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयानं पेटंट प्रदान केलं आहे. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.